Good morning, all of you. In this lecture, we will start our next question. Format of research report. In last lecture, we were discuss what is mean by research report, right? Research report काय आहे, त्याचे इम्पॉर्टन्स काय आहे हे आपण बघितलेलं आहे. जो रिपोर्ट आहे हा कशा पद्धतीने लिहायचा असतो, त्याचे कंटेंट काय आहे त्या बेसवरती हा क्वेश्चन असतो. ओके, सो the finding of the research can be written according to the sequence and event or time as per the need. ओके, तुम्ही जो रिसर्च केलेला आहे तो तुम्ही काय करणार आहात, सिक्वेन्स वाइज या रिपोर्ट मध्ये मेन्शन करणार आहात. सो देर आर नो डिफाइंड गाइडलाइन फॉर डिझायनिंग द फिजिकल लेआउट ऑफ द रिपोर्ट. ओके, याच्या काही स्पेसिफिक गाइडलाइन अशा नाहीये, पण एक स्टँडर्ड ओके सेट केलेला आहे प्रत्येकाने. या पद्धतीने तो रिपोर्ट प्रिपेअर केला जातो. फर्स्ट पेज काय असणार आहे तर टायटल पेज. The title page is the first page of the report. Therefore, it should give at the glance such information which will give the reader the basic idea about the report. आता ह्या फर्स्ट पेज वरती काय बरं असणार आहे तर तुमच्या प्रोजेक्टचं टायटल. ओके, रिसर्च प्रोजेक्टचं नेम काय आहे, नेम ऑफ द रिसर्चर, तुम्ही कोण आहात, तर हा रिसर्च कोणी केलेला आहे, देन कोणत्या एजन्सीच्या अंडर तुम्ही केलेला आहे, कोणत्या कॉलेजच्या अंडर हा रिसर्च केलेला आहे हे असेल. किंवा तुम्ही जर गाईडच्या अंडर केला असेल त्या गाईडचं नेम पण असतं आणि डेट ऑफ सबमिशन ऑफ द रिपोर्ट. ह्या बेसिक गोष्टी ह्या फर्स्ट पेज वरती असणार आहे. इज इट क्लिअर? फर्स्ट पॉइंट. फर्स्ट पेज मध्ये काय असेल लक्षात आहे का? नेम ऑफ द रिसर्चर, नेम ऑफ द गाईड, देन युअर टॉपिक, डेट ऑफ सबमिशन अँड इन्स्टिट्यूशन. चला पुढे जाऊया. द टेबल ऑफ कंटेंट. आता तुम्ही खूप सारे टेबल काय केलेले आहेत तुमच्या रिसर्च प्रोजेक्ट मध्ये असणार आहे. तर सेकंड काय असणार आहे तुमचा टेबल, तुम्ही किती टेबल मेन्शन केलेले आहेत इथे हे इन्क्लूड असेल. सो द कंटिन्यू सिरियल ऑर्डर ऑफ द टॉपिक कव्हर्ड विच द रिपोर्ट अलॉंग विथ देअर पेज नंबर फॉर द एसे रेफरन्स. ओके, इझी रेफरन्सेस. सो इथे काय असणार आहे बरं, फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्या रिसर्च प्रोजेक्ट मध्ये सपोज एक 30-40 टेबल तयार केले है ना, तर ते एकाच पेज वरती नक्की नसणार आहे. जे रिसर्च रिपोर्ट आहेत, सॉरी जे टेबल आहेत हे एकाच काय म्हणतो आपण एकाच पेज वरती नसणार आहेत. तर इथे आपण काय करतो बघा, इथे तुम्ही एक पेज असं तयार करता ज्यावरती तुम्ही प्रत्येक टेबल किती नंबरच्या पेज वरती आहे. फॉर एक्झाम्पल आता कस्टमर सॅटिस्फॅक्शनचा टेबल हा 4 नंबरच्या पेज वरती आहे. ओके, कस्टमर डिससॅटिस्फॅक्शनचा टेबल हा 10 नंबरच्या पेज वरती आहे. असा एक चार्ट करता. सो हा सेकंड असेल. त्यामध्ये काय असेल, पेज नंबर आणि इंडेक्स. ओके, चॅप्टर, सेक्शन, टेबल एक्सेट्रा. इज इट क्लिअर? सेकंड. Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Yes, ma'am. Point number 3, preface. It provide a brief, the basic idea behind conducting the research. प्रीफेस आता तुम्हाला माहिती आहे, एखादं जर बुक ओपन केलं तर त्याचं पहिलं दुसरं पेज मध्ये असतं बघा प्रीफेस. म्हणजे एक थोडक्यात तुम्हाला आयडिया येईल की यामध्ये नेमकं काय आहे. तर हा प्रीफेस असेल. सो इट प्रोव्हाइड द ब्रीफ, द बेसिक आयडिया बिहाइंड कंडक्टिंग द रिसर्च. So the preface is an introduction that help to introduce the research project to the readers. म्हणजे तुम्ही तो प्रीफेस रीड केला की तुम्हाला आयडिया येईल नेमकं काय आहे या प्रोजेक्ट मध्ये. नेक्स्ट, लिस्ट ऑफ टेबल. जसं आपण सांगितलं आता लिस्ट ऑफ टेबल. सो दिस सेक्शन प्रोव्हाइड द लिस्ट ऑफ टेबल, फिगर, इलिस्ट्रेशन, ओके, अँड पेज नंबर. ऑल युज्युअल इज यूज इन दिस रिपोर्ट. तुम्ही तुमच्या प्रोजेक्ट मध्ये रिपोर्ट मध्ये जे जे काही यूज केलेलं आहे ते इथे इन्क्लूड असेल. स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्टिव्ह, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. कंटेन हा असायलाच हवा. सो दिस पार्ट ऑफ द रिसर्च रिपोर्ट आउटलाईन द स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ द रिसर्च. तुम्ही ऍक्च्युअल कशावरती फोकस केलेला आहे, दॅट मीन्स युअर ऑब्जेक्टिव्ह, राईट. सो हे ऑब्जेक्टिव्ह तुम्ही इथे मेन्शन केले पाहिजे. मेथोडॉलॉजी, दॅट मीन्स आपण डेटा कसा कलेक्ट केलेला आहे, लाईक अ प्रायमरी डेटा, लाईक अ सेकंडरी डेटा, हे तुम्हाला काय करावं लागेल मेथोडॉलॉजी मध्ये प्रेफर करावं लागेल, मेन्शन करावं लागेल. काय असेल मेथोडॉलॉजी मध्ये लक्षात ठेवा, रिसर्च डिझाईन आहे, मेथड्स ऑफ डेटा कलेक्शन आहे, यूज ऑफ सॅम्पलिंग, फील्ड वर्क तुमचं कोणतं होतं, ऑर्गनायझेशन, अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, हे सगळं तुमच्या मेथोडॉलॉजी मध्ये येईल. नेक्स्ट, रिझल्ट अँड फाइंडिंग. So this section consists of the majority of the research finding. Therefore, it is rightly described a body of the research. लक्षात ठेवा, हा ऍक्च्युअल बॉडी ऑफ द रिसर्च आहे आणि तुम्ही यावरून इझिली फाइंड आउट करू शकता की तुमचा रिसर्च काय आहे. इज इट क्लिअर क्वेश्चन?
कंटेंट लक्षात आले का? मेन कंटेंट टायटल पेज आहे, Yes, टेबल ma'am. कंटेंट आहे, प्रीफेस आहे, लिस्ट ऑफ टेबल आहे, स्टेटमेंट ऑफ द ऑब्जेक्टिव्ह, मेथोडॉलॉजी आणि रिझल्ट. ओके, सो अवर लास्ट क्वेश्चन इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड रिसर्च रिपोर्ट. आता गुड रिसर्च रिपोर्ट ह्या कंटेंट वाईज असायला हवा. बरं, काय आहे बघूया आपण. अ रिपोर्ट शुड कंटेन all the information which are required by the interested party. Hence, some principles are followed while drafting a report. It's a simple thing आहे. तुम्ही ऍज अ कॉमर्स स्टुडंट म्हणून तुम्ही काय केलं, एक रिसर्च केला. तुमच्या अशा एक्सपेक्टेशन आहेत का की तो फक्त कॉमर्स स्टुडंटला समजला पाहिजे? सांगा बरं. तुमचा रिसर्च हा फक्त कॉमर्स स्टुडंटला समजायला हवा की तुमची एक्सपेक्टेशन असेल का? No. है ना. म्हणजे तुम्ही जो रिसर्च केलेला आहे हा रिसर्च इझी टू अंडरस्टूड असायला हवा. म्हणजे कोणत्याही फॅकल्टी पर्सनने, कोणत्याही फील्डच्या स्टुडंटने जरी तो रीड केला तरी तो त्यांना इझिली समजला पाहिजे. कोणत्याही ऑर्गनायझेशनने जर तो रीड केला तर त्यांना ते इझिली अंडरस्टूड झालं पाहिजे. सो यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, काही गोष्टी फॉलो कराव्या लागतील. सो काय आहेत बघा. रिपोर्ट प्रोव्हाइड फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन डिपेंडिंग ऑन which decision are made. So everyone should be taken to ensure that a report has all the essential quality, which turn it is not a good report. A good report must have the following quality. Precise. तुमचा रिपोर्ट हा कसा असायला हवा? Precise. Okay. A good research report, the report written is very clear about the exact and defined purpose of the writing the report. ज्या काही गोष्टी आहेत जे तुम्ही अनालिसिस केलेलं आहे, जे तुम्ही इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे, ज्या गोष्टी तुम्ही रिकमेंड केलेल्या आहेत, ज्या गोष्टी तुम्ही फाइंड आउट केलेल्या आहेत, त्या क्लिअरली डिफाईन झाल्या पाहिजे. व्हेरी क्लिअर. ओके. प्रिसिएशन म्हणजे काय, तर व्हेरी क्लिअरली डिफाईन झाल्या पाहिजे, तरच आपण त्याला गुड रिपोर्ट असं म्हणू शकतो. सेकंड पॉइंट, अॅक्युरसी अँड फॅक्ट. Accuracy and fact. So information contained in a report must be based on the accurate fact. Okay, accuracy ला तुम्ही जास्त महत्व द्या. खूप साऱ्या गोष्टी इन्क्लूड न करता ज्या फॅक्ट आहेत, ज्या अॅक्युरेट आहेत तितक्याच काय करा, त्यामध्ये इन्क्लूड करा. Since decision are taken on the basis of report information and accurate information or statistic will leads to the wrong decision. जर तुम्ही काही रॉंग इन्फॉर्मेशन दिली तर मात्र त्याचा इम्पॅक्ट कुठे होणार आहे, रॉंग डिसिजन वरती होणार आहे. म्हणून तुम्ही अॅक्युरसी आणि फॅक्टला इम्पॉर्टन्ट देणं महत्वाचं आहे. ओके. थर्ड पॉइंट, रिलेव्हन्सी. द फॅक्ट प्रेझेंटेड इन अ रिपोर्ट शुड नॉट बी ओनली अॅक्युरेट. लक्षात ठेवा, फक्त अॅक्युरेट असणं महत्वाचं आहे का? नाहीये. तर कसं असायला हवा? ऑल्सो बी रिलेव्हंट. So irrelevant fact may be report confusing and likely to be misleading to make a proper decision. तुम्ही accurate information दिली पण रिलेव्हंट नाहीये ती, तर त्यामधून मिसलीड इन्फॉर्मेशन होऊ शकते किंवा मिसलीड डिसिजन मेकिंग होऊ शकतात. दॅट इज वाय हिअर सेड, जर गुड रिपोर्ट म्हणायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये अॅक्युरसीला इम्पॉर्टन्ट द्या, त्यामध्ये तुम्ही रिलेव्हन्सला इम्पॉर्टन्ट देणं महत्वाचं आहे. नेक्स्ट पॉइंट, रीडर ओरिएंटेशन. While drafting any report, it is necessary to keep in mind about the person who is going to be read. कोण बरं हा रीड करणार आहे, त्याला ती इझिली अंडरस्टूड होईल का? म्हणजे आपण जर ऍज अ कॉमर्स स्टुडंट आहोत म्हणून आपण कॉमर्सची सगळी लँग्वेज यूज करायला हवी आहे का? नाही. सायन्सचा स्टुडंट आहे म्हणून त्याने सायन्सची सगळी लँग्वेज यूज करायला हवी आहे का? तर नो. तर हा रीडर कोण असणार आहे? म्हणजे तुम्ही जर एखादा रिपोर्ट हा कंपनीसाठी तयार करत असाल तर कंपनी रीडर असेल त्यासाठी. बँकेसाठी जर तुमचा स्टडी असेल तर बँकेचे एम्प्लॉईज, बँकेचे कस्टमर, बँकेचे मॅनेजर हे रीडर असणार आहेत, जेणेकरून ती लँग्वेज त्यांना इझिली अंडरस्टूड झाली पाहिजे. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. So that's why a good report is always reader oriented. लक्षात ठेवा, हा खूप महत्वाचा पॉइंट आहे. तुम्ही जेव्हा रिपोर्ट प्रिपेअर करायला बसाल ना, त्याच्या आधी तुमच्या डोक्यात असले पाहिजे, अरे हा रिपोर्ट माझा कोण बरं रीड करणार आहे. सो हा रीडर ओरिएंटेड, त्याला आपण काय म्हणतो, रीडर ओरिएंटेड. सो रीडर्स नॉलेज अँड लेवल ऑफ अंडरस्टँडिंग शुड बी कन्सिडर बाय द राईट ऑफ द रिपोर्ट. ओके, रिटर्न ऑफ द रिपोर्ट.
वेल रीडर ओरिएंटेड इन्फॉर्मेशन, क्वालिटी ऑफ रिपोर्ट टू बी, आणि तरच तुमच्या रिपोर्टला कुठेतरी क्वालिटी येऊ शकेल असं आपण म्हणू शकतो. आता बऱ्याचशाच गोष्टी जर तुम्ही बघितलं ना प्रॅक्टिकली, रूरल मार्केटिंग वरती रिसर्च आहे. तर रूरल मार्केटिंग वरती रिसर्च करताय तुम्ही, म्हणजे तिथले रूरल प्रोड्युसर आहेत, रूरल कन्झ्युमर आहेत, रूरल काय म्हणतो आपण इंटरमिजिएटरी आहेत, हे काय करणार आहे, तुमचा रिपोर्ट प्रेफर करतील ना. तर तिथे शक्यतो लोकल लँग्वेज वरती तुम्ही काय करू शकता, तुमचा रिपोर्ट प्रिपेअर करू शकता. डझंट मॅटर की तुम्ही तो इंग्लिश मध्येच लिहिला पाहिजे. लक्षात येतंय का? तुमचा रीडर ओरिएंटेड म्हणजे काय, तुम्ही आधी त्या रीडरला इम्पॉर्टन्स द्या, कोण रीडर असणार आहे, आणि त्या पद्धतीने तुम्ही रिपोर्ट प्रिपेअर. नेक्स्ट, सिम्पल लँग्वेज. This is the just another essential features of the good report. That means a simple language. A good report is written in a simple language, avoiding vague and unclear word. कुठेही vague, unclear wording use करू नका, किंवा double meaning, emotional wording use करू नका. Okay. So the language of the report should not be influenced by the writer's emotion or goals. म्हणजे इमोशन होऊन सुद्धा कुठे तुम्ही तुमचा रिपोर्ट हा रिटर्न करू नका. लक्षात येतंय का? तुम्ही खूप इमोशनल झालाय का, कस्टमर सॅटिस्फॅक्शन असं असू शकतं, नको. तुमच्या इमोशनला महत्व नाहीये तिथे. ज्या फॅक्ट आहेत, जी रियालिटी आहे, तीच मेन्शन करा. वेग वर्डिंग यूज करू नका, अनक्लिअर वर्डिंग यूज करू नका. द मेसेज ऑफ गुड रिपोर्ट शुड बी सेल्फ एक्सप्लेनेटरी. सेल्फ एक्सप्लेनेटरी असणं महत्वाचं आहे. सिम्पल इझी लँग्वेज मध्ये असणं महत्वाचं आहे. क्लॅरिटी. So clearly defining a proper arrangement of fact, a good research report is absolutely clear. हा पॉइंट ऑलरेडी झालेला आहे. हा तुमचा रिपोर्ट हा कसा असायला हवा, तर क्लिअरली असणं महत्वाचं आहे. ग्रामॅटिकल ॲक्युरसी, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. म्हणजे जसं म्हणतो आपण फुल स्टॉप कुठे आहे, सेंटेन्स फ्रेमिंग प्रॉपर आहे का, एक गोष्ट भूतकाळात बोलताय, एक गोष्ट भविष्य काळात बोलताय, असं नको. सो ग्रामॅटिकली ॲक्युरसी सुद्धा तितकीच महत्वाची असते तुमच्या रिपोर्ट मध्ये. A good research report is a free from error. Any faulty construction of the sentence maybe its meaning different to the reader's mind. जर तुम्ही तुमचे ग्रामॅटिकली प्रॉपर गोष्टी नाही प्रेफर केल्या, तर काय होऊ शकतं, तर रीडर त्याच्या माइंडने त्याचं मिनिंग लावू शकेल, है ना. सो एनी समथिंग इट मे बिकम कन्फ्युजिंग और ambiguous. Attractive presentation. So presentation of the report is also a factor which should be the consider for a good report. A good report provide a catchy and smart look, create a attention of the readers. So structure, contain, language, typing, presentation, all these things ह्या कशा असायला हव्यात, तर अट्रॅक्टिव्ह असायला हव्यात. लाईन स्पेसिंग असेल, तुम्ही कशा पद्धतीने टाईप केलेलं आहे, तुमचे कंटेंट कोणते आहेत, सगळ्या गोष्टी रीडरच्या माइंड मध्ये कुठेतरी इम्पॅक्ट करणारे असतात. इज इट क्लिअर? क्वेश्चन? Yes, ma'am. Yes, ma'am. हा एक एक्स्ट्रा पॉइंट दिलेला आहे, हा फक्त जस्ट तुम्ही रेफर करा, डिफरन्स जो आहे. इथे आपला युनिट नंबर 4 कम्प्लीट झालेला आहे. ओके. सो मार्केटिंग आणि मार्केटिंग रिसर्च दोन्ही सिलेबस आपले कम्प्लीट झालेले आहेत. मी सगळ्या नोट्स तुम्हाला काल ग्रुपवरती पाठवून झालेल्या आहेत. ओके. चलो, थँक्यू.